सर, प्रशांत कोरटकर यांचा एक फोटो व्हायरल होतोय, हे समजून येतंय की ते दुबईला पळून गेले, न्यायालयामध्ये पण पळाले आणि तरी जे ते पळून गेले. काय बघा, हा विषय महाराष्ट्राच्या गृह खात्याच्या अखत्यारीतला आहे आणि राज्याचं हे देवेंद्र सांभाळतात, जे एक महान व्यक्तिमत्व या देशातलं आहे. त्यांच्या इतकं महान नेतृत्व अजून निर्माण झालेलं नाही असं दिसतं. एकंदरीत त्यांची अलीकडची काही वक्तव्य आहेत. प्रशांत कोरटकर हा नागपूरचाच आहे ना. दंगल नागपूरला होते, दंगल मतदारसंघातच होते. मग दंगलीविषयी शंका व्यक्त करणाऱ्यांच्या संदर्भात असं म्हणतात की दंगल नागपूरलाच का झाली असं विचारणाऱ्यावरती मानसिक उपचार करण्याची मी काल ऐकत होतो. पण दंगल नागपूरलाच का झाली हा प्रश्न एकट्या सरकारचा नाही आहे. हा प्रश्न काल आदित्य ठाकरे यांनी विचारला. हा प्रश्न इम्तियाज जलील यांनीही अनेक पार्लमेंटमध्ये विचारण्यात आला हे प्रश्न. त्याच्यामुळे संपूर्ण जे सरकार आहे फडणवीसांचं, हे सरकार मनोरुग्ण आहे. फडणवीस यांचं सरकार हे मनोरुग्णांचं सरकार आहे आणि त्या संपूर्ण सरकारवर सामुदायिक मानस उपचार करण्याची गरज असं एकंदरीत दिसायला लागलं. आता हा कोरटकर हा नागपूरचा त्यांचाच माणूस आहे ना. पळून गेला का नाही हे ते सांगतील. उद्या म्हणा पळून आणि तो भाजपच्या कार्यालयात कुठेतरी सापडायचा किंवा एखाद्या मंत्र्याच्या बंगल्यात सापडायचा भाजपच्या किंवा वर्षा बंगल्यावर सापडायचा. काही होऊ शकतं. भारतीय जनता पक्षाच्या गटीमध्ये काही होऊ शकतं. आणि खरोखर हा कोरटकर पळून गेला असेल तर गृह खात्याच्या मदतीशिवाय तो हे पलायन करू शकत नाही. माझं पूर्ण व्हायचं आहे.